हॅलो. झाली काय झोप? झाली. अरे माहेरी आल्यानंतर खूपच झोपतेस ग. हा, इकडे आल्यानंतर जरा जास्त झोप लागते. माझ्या हक्काचं घर आहे ना ते, जरा जास्त झोप लागते. चेहरा कसा उजळला एकदम. झोपलेले जरा. इकडे मम्मी बसलेली आहे, आई बसले, गप्पा करतोय आम्ही जरा. काय विषय चाललाय? विषय काय नसले बघ. नवीन उशी आईनी बनवून आणली, त्याच्यामध्ये आईनी काही नाही टाकलंय आणि वरती साडीचा ब्लाऊज पीस आहे तिने शिवला नाही, मग तो वरती असा टाकला. आमच्या शेजारच्या वहिनी आहेत ना, त्यांनी पटकन शिवून दिली, तर आमची पटकन अशी उशी रेडी झाली आणि त्याच उशीवर झोपले होते. छान झोप लागली, तेव्हा मस्त झोप लागली मला. मऊ मऊ आहे, आतमध्ये मस्त सॉफ्ट वाला कपडा टाकलाय वहिनींनी. तर अशाच आमच्या गप्पा चालू होत्या काही ना काय. तर काय बोलतोस? मला कशासाठी आणलं होतंस? तुला याच्यासाठी आणलं कारण की आज मला वरची जी भांडी आहेत ना, म्हणजे आईकडे खूप जुनी भांडी आहे, एक टाकी भरलेली आहे, एवढी जुनी भांडी आहे. ती जरा बघायची आहे की चांगली आहेत का, वापरू शकतो का आपण. नसेल तर मग त्या भांड्याने आपल्याला तांब्या पितळेची जी असतात तशी नाही आहेत, स्टीलचीच आहेत. नाही, स्टील जर्मनचीच आहे, स्टीलची आहे, पण ती खूप जुनी आहेत, आधीच्या वेळेची आहे. तर ती चांगली असतील तर वापरायला काढून, नसेल तर मग आपण मोडमध्ये देऊ, म्हणजे दुकानदाराला देऊन टाकू. त्याच्या बदली आपण दुसरं काहीतरी वस्तू घेऊ. त्याच्यासाठी आई मला बोलवले की तुला काय लागले असतील तर भांडी घे. तर वरती बघेन मी काय भांडी आहेत ते. आणि आज आहे मच्छीचा वार, त्याच्यामुळे काय आईने मच्छी आणली. खूप दिवस झाले आपण मच्छी खाली नाही, म्हणजे आई बाप्पा आणत नाही, मी तर काय करतच नाही. आई बाप्पा जेव्हा आणतील तेव्हाच आम्ही इकडे येतो मच्छी खाण्यासाठी. तर प्रीतला म्हणजे तुला मच्छी लागते जास्त आणि मी घरी करत नाही, मला येत नाही. तर आईनी तळ्यातले कटले आणलेत ना, ते तळलेत आणि कालवण वगैरे केलेला आहे. तर आज ते जेवूनच जाऊ संध्याकाळी. प्रीत गेला होता सकाळी कामाला, तेव्हा मी सकाळी आले इकडे, मस्त आरामात होते. आईने भाकरी दिली खायला, सुकट भाकरी पण खूप दिवसांनी खाली नाही, आम्ही पण केलीच नव्हती. हा, त्यामुळे आईची एक भाकरी गेली मला एवढी सुस्ती यायला लागली, तर मस्त झोपले. तर चहा वगैरे घेतला आणि आता कामाला लागूया. वरती जाते, तुम्हाला दाखवते. ती रूम मी तुम्हाला दाखवली नव्हती कारण त्याच्यामध्ये सगळं जुनं सामान आहे. तर बघूया, स्टोर रूम टाईप सारखी आहे. तर आज काय जुनं वस्तू भेटते तुम्हाला दाखवते. म्हणजे साफसफाई करताना सापडली काहीतरी मौल्यवान वस्तू. म्हणजे जुन्या वस्तू सुद्धा आहेत, लहानपणीच्या पण वस्तू आहेत. बघूया, आपल्याला सोन्याची नाणी भेटणार आहेत. गप्प रे. तर ती रूम तुम्हाला दाखवेन, सगळं जुनं आहे तिकडे. तर चला कामाला लागते, चहा झालाय माझा. आता वरती काम करूया आणि मग जेवायचं आणि मग घरी पळायचं. चलो या, आपण आलेलो आहोत माळावरती. ही आहे पहिली रूम माळावरची. प्रीत आला. माझा नवरा खूपच वर्कहॉलिक आहे खरंच, कुठेही गेला तरी त्याचं काम बरोबर असते बघा. आता मी त्याला बोलले की मला मदत कर वरती जरा भांडी काढण्यामध्ये. माझं काम चालू राहील ना, तुला मदत. तर तो लॅपटॉप घेऊन आला वरती. तुला मदत करणार असा हा वाटतो मदत करतो, पण त्याच्या साईडला त्याचं काम चालू असतं. असं आहे. तर ही आहे रूम पहिली. इथे आईने सगळे कांदे वगैरे ठेवलेत, कांदे लसूण आहेत. आणि हा आहे माझा कपाट. आमच्याकडे हा एकच कपाट होता, खूप जुना आहे. आणि इकडे माझे आणि दिदीचे कपडे असायचे आणि इकडे आई आणि पप्पांचे कपडे असायचे. असं होतं, एकच कपाट होतं आमच्याकडे. आणि असं हे तर आत्ताच घेतलं, म्हणजे आत्ता म्हणजे नाही, झाले असतील 5-6 वर्ष जास्त. दुसरा होता याच्यात टाइम, जुन्या टाईपचा होता. प्रीत तुला माहिती असेल ना, तो दिवाण होता बघ, तो टाकून दिला. आता हा नवीन घेतला समज. असो, तर चला ही आहे रूम. प्रीत येतोयस? खूप दिवसांनी उघडलं ते. अशी पकरी काय म्हणतात, पाखरू येतात. ए तसं काय नाही, आई पप्पा जातात, साफसफाई चालू असते. तर हा आहे, म्हणजे ही आहे अशी छोटीशी स्टोर रूम, जिथे सगळं जुनं सामान आहे आमचं. ही बघ, पहिलेच पाटी बघ, सगळं जुनं आहे माझं. ही माझी शाळेची पाटी आईने ठेवलंय बघ, खराब झाली तशी ती, पाखरू आहे. आणि हे काय ते इन्व्हर्टर लागतोच. या जुन्या टाक्या आहेत. आणि काय म्हणा, अरे हा ती बघ, तुझी खुर्ची मेरी बचपनची. बर्थडे साठी ती खुर्ची होती की नाही, बर्थडेला केक कापण्यासाठी त्या खुर्चीवर बसायचे मी. वर्षाची होती तेव्हा. बघ कशी आहे ना, छोटीशी, मस्त मस्त. पण तिचा एक पाय ना असा लवचिक झालेला आहे बघ. हाय तसं झालं, म्हणजे बसलं ना की ती वाकायची, अजूनही तशीच आहे ती. आई पप्पांनी आठवण म्हणून ठेवलंय तिला. आणि तिकडे वॉशरूम आहे. आणि हे सगळं पप्पांचं मच्छी पकडण्यासाठी पाग, आखा आहे हा. आणि ह्या झांजा आहेत, म्हणजे ह्याच्याने चिंबोडी पकडतो असं. आणि हे बघा, तर भांडी तर बसते, प्रीतला सांगते सगळं सामान हलवायला आणि भांडी चेक करतो.
आणि हा जुना मिक्सर आहे आमच्याकडे. जुनं इडलीचं भांडं आहे हे, आणि हे मोदकांचं भांडं आहे जुनं. असं काय 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 आहे आता एक एक चेक करतो आम्ही. आणि हे जे आहे ते काय होम करतात ना प्रीत ह्याच्यामध्ये, पूजेसाठी वगैरे आम्ही आणून ठेवलंय ते. आणि उंदीर मामा येतात त्याच्यासाठी हा हे आहे काय बोलतात त्यांचा पिंजरा आहे. आता नाही आहेत, आधीच होते म्हणून पिंजरा आणून ठेवला होता. आणि हे टोपले वगैरे आहेत. आणि ती आहे मुरुकली काहीतरी बोलायला, ह्याच्यामध्ये मच्छी ठेवतात. शब्द थोडासा पुढे मागे होईल माझा. औषध फवारण्यासाठी ते आहे पंप. तर चला भांडी काढते मी इथून. ही सगळी भांडी काढलेली आहेत आम्ही. आता आवाज येईल भांड्यांचा. हा बघ पहिलेच काय बघ खूप जुनं आहे हे. आई काय बोलत झाला ग विसरते. दुधाचा माप आधी ह्याच्याने खेळायचे. ज्या वेळेला आमच्याकडे म्हशी होत्या ना त्यावेळेचा आहे. दोन टाकले का अर्धा लिटर. हा असं आहे. तर हे मला भेटलं. आणि अजून एक खास गोष्ट दाखवायची म्हणजे हे बघा हे आहे जे हा आहे साखळी दिवा. पितळेचा आहे. हा माझ्या आजीच्या सासूचा आहे. तो आता आईकडे आला तो. एका आजी आमच्याकडे होती. तो खूप जुना आहे ना. हा लग्नामध्ये पण आणि अमावस्या लावायची आजी. तेवढं मला आठवतंय. अशा दिवा वाती करायची आणि लावायची दरवाजाच्या समोर. जेव्हा आपण एंट्री करतो ना त्यावेळेला असं आटकून ठेवायची. पिठोरी अमावस्याला ते मला आठवलं. लग्नामध्ये पण लावतात, मांडवामध्ये पण लावतात. हे खूप जुना आहे. म्हणजे किती तारीख बिरी कुठे आधी असायची काहीतरी असेल. हे बघ सगळं आता हे झालंय ते जुनं आहे ना. ते घासायला पाहिजे. पण तो वजन आहे कसलंच बघ. वजन आहे म्हणजे वस्तू स्ट्रॉंग जुनं आहे हे. आजीच्या सासूचं आहे हे. काहीतरी सापडलं मला. खूप जुनी वस्तू आहे. आणि असंच काही ना काही चटरपटर आहे वस्तू. चटरपटर बघा स्टीलच्या आहेत त्या. बघूया काय वापरता येतील ते. काय वापरता येईल ते. नाहीतर मग देऊन टाकायचं. मोड करायची त्याची. तर हे मला सापडलं पटकन. आणि आजीची आठवण झाली. आजीची लाडकी होती. नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगितली स्टोरी मी. आणि तो एक तो काय होते समई आईची समई आहे. ओके चला हे सगळं तर ठेवतो. म्हणजे उरकतोय. टाकी काढलेली आहे. टाकीतून सगळं सामान. हात आणि म्हणजे ड्रेस सगळं माखलंय. खराब झालं सगळं. धुरळा लागला ना. धुरळा ठीक आहे. चलो कोणतं घ्यायचं आता आपल्याला. आई तुला कोणतं पाहिजे ते घेऊन जा. मला एक दोनच टोप वगैरे दिलीस तर. नाहीतर मग बाकी काही नको. माझ्याकडं दोघांना किती लागतात भांडी. मला एक तो ताट आहे ना त्यातला माझ्याकडे एक आहे. तो एक म्हणजे दोघांचा 2 ताट मोठा. तो एक घेते. बाकी काय नाही. आणि ते एक हे घेते म्हणजे भात बिर्याणी करायला भात वगैरे काढायला ते एक बरं आहे ना. असं काढते. हा बघ आता आवाज येईल. हे बघ हे एक चांगलं आहे. घसेन आणि ठेवीन ह्याच्यामध्ये. हा हे एक मला हवंय. आणि तो माझा ताट आहे ना तो एक दे मला. हा ओके. आई जेवण रेडी आहे. तुकडी कापड ठेवले. फ्राय केलेली. ओके. आणि काय गरम आहे रस्सा. ओहो झणझणीत एकदम. यावेळेचा मसालाच मस्त झालाय ना आपला. कलरच सुंदर येतोय. डोक्यांचा रस्सा बनवलाय. हे डोके आहेत माशाचे. रस्सा मच्छी भात आहे. हा भात केला. आणि हे काय ती भाकरी ठेवली. अच्छा भाकरी आहे. ओके. आता पांढरा कांदा आणि काकडी कापायची आहे. ओके. तर या मंडळी जेवायला. हा कटला आहे नाही. मोठा कटला मस्त आणि ताजा आहे ना. त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. 1 किलोला 4च भरले. ओके या
जेवायला तयारी करतो. मच्छी सोबत पांढरा कांदा झालाच पाहिजे. ते बघा तिकडे चिकटवले बघा कसा पांढरा कांदा. आणि मंडळी आम्ही आलेलो आहोत आता घरी. जेवलं वगैरे आणि आलो घरी. लवकरच आलो कारण की प्रीतला उद्या सकाळी परत कामाला जायचं आहे. म्हणजे मला उद्या सकाळी 4 वाजता उठायचं आहे डबा बनवण्यासाठी. तर आता जेवलो आणि मग आता आराम करतो थोडा वेळ. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय, गुड नाईट.